तर मैत्रिणींनो, बघा नाही ताजी हिरवीगार ओली तूर जसं शेतातून आत्ताच आणली आहे. जसं वाटतंय गरमागरम भातावर ही आमटी पडली की घरभर सुगंध पसरतो. आज बनवूया गावाकडची ओल्या तुरीची आमटी, साधी, पौष्टिक आणि मन जिंकणारी. मी आत्ता बाजारातून ही ओली तूर आणली आहे. ओल्या तुरीत भरपूर प्रोटीन असतं, फायबर असतं. हिवाळ्यात विशेष खावी, कारण शरीराला ऊब देते. लहान मुलांसाठी खूप चांगली, ताकद देते. ज्यांना कमजोरी वाटते ना, त्यांनी नक्की खावी. आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. तेल छान तापलं आहे. आता जिरे घालते. जिरे म्हणजे पचनासाठी उत्तम. त्यात कांदा घालते. कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी बारीक असा कांदा कट केलेला आहे. कांदा सोनेरी भाजताना जो वास येतो ना, हा, तोच वास आमटीची सुरुवात आहे. कांदा गोडसर चव देतो आणि आमटीला बॉडी देतो. तर इथे मी हा कांदा एकसारखा हलवते, नाहीतर काय होईल, खालून करपेल. तुम्हाला ही ओल्या तुरीची आमटी आवडते का हो? मला कमेंट करून नक्की कळवा. व तुमची करण्याची पद्धत कोणती तेही तुमच्या कमेंटद्वारे मला कळवा. तर इथे आपला कांदा असा छान असा भाजलेला आहे, म्हणजे सोनेरी झाला आहे. आता टोमॅटो घालते. तर टोमॅटो पण मी एक घातलेला आहे बारीक कट करून. टोमॅटो आमटीला हलकी आंबट चव देतो. तो मऊ झाला की आमटीला सुंदर रंग येतो. टोमॅटो नीट परतला नाही तर चव कच्ची राहते, म्हणून हा स्टेप खूप महत्त्वाचा आहे. आता हा टोमॅटो आपण व्यवस्थित भाजूया. तुम्हाला ती एक टिप सांगते मी. टोमॅटो जर लवकर भाजत नसेल तर आपण त्यात थोडंसं मीठ घालायचं, तर टोमॅटो लगेचच मऊ होतो. तर मी आत्ता काही मीठ घातलेलं नाही आहे, मी नंतर घालणार आहे. तर आपला टोमॅटो पण छान असा भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट. तर ही आलं लसूणची पेस्ट आहे ना, ती मी घरात बनवली आहे. आता ही आलं लसूणची पेस्ट आपण तेलामध्ये परतून घेऊया. लसूण शरीरासाठी खूप फायदेशीर, सर्दी खोकला कमी करतो, आलं पचन सुधारतं. माझी आजी नेहमी म्हणायची, आमटीत लसूण असला की घरातली थंडी पळते. तो सुगंध म्हणजे अगदी लहानपणीची आठवण. तर इथे पाहू शकताय, आलं लसूणची पेस्ट जी घातलेली आपण, ती पण व्यवस्थित अशी भाजली गेली आहे. आता यामध्ये घालूया मसाले. हळद, जखमांवर औषध, शरीर शुद्ध ठेवते. लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर, उष्णता रंगासाठी. गोडा मसाला, सुगंध आणि गावाकडचा फ्लेवर. प्रत्येक मसाला फक्त चव देत नाही, तर शरीराला फायदा करतो. तर इथे पहा, मसाले पण छान असे तेलात भाजले आहेत. आता मी घरची चटणी घालते. ही आमटीची जान आहे. तुम्हाला तर माहीत आहे, आपण जी घरी चटणी बनवतो ना, त्याच्यानंतर आमटी खूप टेस्टी बनते. चटणीमुळे आमटीला घट्टपणा आणि वेगळी चव येते. तुमच्याकडे घरची चटणी असेल तर जरूर घाला. आमटी एकदम झकास लागते. तर चला मग, आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आपल्या चॅनेलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, सोनम्स रेसिपी. आता यामध्ये घालूया आपली ओली तूर. ही तूर खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. हिवाळ्यात नक्की खावी. महिलांसाठी खूप चांगली, कारण यात लोह असतं. लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम. बोलत्या महिन्यात म्हणजे थंडीत ही आमटी खूप उपयोगी. तर तुम्ही ते पाहिलं, तेलामध्ये मी चटणी घातल्यावर व्यवस्थित अशी परतून घेतली, जेणेकरून त्याच्यात जी गिठळे असतात ना, त्या फुटल्या. त्याचबरोबर मी यात ओली तूर घालून व्यवस्थित असं परतलं आहे. जेवढं आपण हे तेलामध्ये परतू, म्हणजेच कांदा टोमॅटो जे घातला होता ना, त्यात आपण परतू, तेवढी छान टेस्ट येते. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण चवीनुसार मीठ घालतो. मीठ फक्त चव वाढवत नाही, तर शरीराला पाणी संतुलित ठेवतं. पण जास्त मीठ टाळा. मीठ घातल्यानंतर पण हे मी 1 मिनटं परतून घेते. आता घालते पाणी. पाणी हळूहळू ओतते. जसं आमटीला जीव मिळतो ना, तसं वाटते. मध्यम घट्टपणा ठेवा. ना फार पातळ ना फार घट्ट. तर यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी ही पातळ आमटी बनवते. जर तुम्हाला घट्ट भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करा. ओल्या तुरीची आमटी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. एकदा बनवून पहा. उकळी येताना थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालायचा. तो लगेच घट्टपणा देतो आणि चव मस्त बसते. आधी घातला तर
कच्चा स्वाद राहू शकतो. हा स्टेप आमटीला देसी टच देतो. तर इथे पाहू शकता तुम्ही, शेंगदाण्याचा कूट जो आपण घातला आहे ना, तो परफेक्ट झाला आहे. ना जास्त ना कमी. बघा कशी सुंदर अशी उकळी आलेली आहे. सुगंध म्हणजे नाशिकच्या घरगुती स्वयंपाकघरासारखा. आमटी हळूहळू फुगत आहे, म्हणजे मसाले छान मुरत आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल आमटीला उकळी आली आहे आणि कट पण किती छान आलेला आहे. जास्त आपण तेलाचा पण वापर केलेला नाही. कमी तेलात आमटी किती छान झाली आहे. आता यामध्ये घालूया भरपूर सारी कोथिंबीर. वरून ताजी कोथिंबीर. कोथिंबीर म्हणजे ताजेपणा आणि रंग. ती पडताच आमटीला जीव येतो. आता जी आपण कोथिंबीर घातली आहे ना, ती व्यवस्थित आमटीमध्ये हलवून घेऊया. तर पहा, आमटी किती छान अशी बनलेली आहे. तुम्ही या पद्धतीने आमटी एकदा बनवून पहा व मला कमेंटद्वारे तुमच्या कळवा. ही आपली तूर ओली असल्यामुळे लगेचच शिजते. नाही कुकरला शिट्टी देण्याची गरज. तर बघा, झटपट आपली चवळीची आमटी तयार झाली आहे का नाही. तर लगेच आपण सर्व करून घेऊया. तर इथे पहा, मी थंड होण्यासाठी जरा ठेवली आहे आमटी. आता आमटी आपण सर्व करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि यामध्ये आपण आमटी सर्व करून घेऊया. तर पहा, किती छान अशी शिजली आहे तूर ही. गरम भातावर ही आमटी घाला. वर थोडंसं तूप. देशी रंग, देशी सुगंध आणि घरची चव. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत व चपातीसोबत खाऊ शकता. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, सोनम्स रेसिपी. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.